घरी पाहुणे येणार आहेत ना, त्यासाठी तयारी करायला लागली. पण त्यांना जेवायला काय करू तीच समजत नाही. नमस्ते. काय म्हणतात, कसं चालू आहे? आम्हाला तर मुलांमुळे वेळच मिळत नाही. आमचा तर बंटी तिकडे जाऊन बसल्याची इकडे आलाच नाही. होय. दोघे तुमचं कसं आहे, काय चालू आहे? माझं पण चहा चालू आहे. मुलगा आहे, नोकरीला चालला आहे. माझं तर ना दिवसच जात नाही. आमच्या घरी कोणच नसते, फक्त मी एकटीच असते बघा. सगळे मुलं असलं ना बरं वाटतं. आता मी ना ह्यांना सांगून आता बंटीलाच ऑफिसमधून घेते. काय जाऊन बसले की येतच नाही. एकदा सुद्धा कॉल नाही आला तुझा. हां तसंच कळलं. थांबा आता मी जरा माझ्या बंट्याला फोन लावतो. हां हॅलो बंटी, कसं आहेस रे? हॅलो, बोला की पप्पा. हा इथं तुझ्या आईने इथं दुसरा काढलाय. काय म्हातारीचं काय बघतो का नाही? इकडे येतो का नाही? कधी येतो? आम्ही मेल्यावर येतो का? येतो. पैसे पाहिजे काय? किती पाठवू? काय करायचं तुझ्या पैशाला घेऊन? सारखे पैसेच करतोय. कधी येतो सांग? तुझ्या आईने इथं दुसरा काढलाय. टेन्शन घेऊ नका हो. मला तर वैताग चाललाय. कशाला पोराला विचार मला घातले काय मला कळलं. नमस्कार या बसा. काय पाहुणं, काय म्हणताय, कसं चालू आहे? काय म्हणताय पोरगा? तुम्ही पोराचं विचार आता. जाऊन बसले तिकडं अमेरिकेला. का येणं झालंय. काय अमेरिकेला गेलं? चालत गेलं काय? काय लागा तुला काय कळते मिळते का नाही? अमेरिकेला चालत जात असते ती वय, मध्ये समुद्र आहे सगळं. इष्टीने गेली असतील. ओ सर्जीराव, इष्टीने जात असते ती काय? इमानाने गेली ती. इमानानं? इमानाने गेली ती. पुढे वापस गेलेली एकदा येते का? हो येत असते ती. लय इमान असते ती. आपले इष्टी स्टँड सारखं इमानाचं लय मोठं स्टँड असते. विमानाची कंडक्टरची ओळख आहे का? हो कंडक्टर असते, आधीच तिकीट काढावं लागतंय. काय माहिती का तुम्हाला? दवा लेच बघणार आहे बाबा. आपल्याला काय जमायचं नाही बाबा. मी नसतं जात अमेरिकाला. तुला कोण पाठवले तिकडे? तुझ्यामुळं काय अडलंय काय? रामू चहा घेऊन ये रे. तिकडे दे. ही जी रामू आहे ना, ही प्रत्येक कामाला माझी सेवा करतोय. लय चांगलं पोरगा. मग घ्या की त्याला दत्तक. होय. अरे ह्याला दत्तक घेत असते ती होय. ह्यांच्या पोटचं पोरग आहे की तिकडं अमेरिकेला. ह्याला कशाला घ्यायचं? हा तशी बी आहे, पण ती तिकडं हीच आम्हाला पोरासारखी. लय गुणी बाळ. हो मालक, पगार तेवढी बघा. रामे तुला अक्कल असं चोपील ना तुला. ह्यांच्या पोरासारखं हाय, पण पगार तेवढा वाढवत नाहीत बघ. एकदा काही ती पोरग अमेरिकेला गेलं, त्याला अमेरिकेलाच लय भारी वाटायला लागला. आम्हाला विसरलंच ती पोरग. काय सांगू बाबा तुम्हाला? फोन करून कटवलो मी. हीच नाही ती. तुम्ही सांगा काय असेल तर आयडिया. माझ्याकडे एक आयडिया हाय, पण तुम्हाला देवा घरी जावं लागेल. मला तू मारायला देवा घरी जायचं, नाटक करायचं. पहिला सांगायचं नाही. नाटक बिटक मला नाही जमत तसलं. मी म्हातारा आहे. तसं नाही हो. तुमच्या पोरासाठी वापस बोला. नाटक करायचं आहे. हो ना, मी नाटक करायला तयार आहे. पोरासाठी देवा घरी सुद्धा जायला तयार आहे. ठरलं का मग? ठरलं. सांगा काय आता प्लॅन करायचा. आता नीट ऐका. आता मी तुमच्या पोराला फोन करून सांगणार की तुम्ही मरलाय म्हणून. आता बघा पळतच येतोय. अमेरिकेतूनच विमान बी पकडणार नाही. विनय म्हणायचं काय? म्हणजे फास्ट येते. मग लावू का मग फोन? लावा पटकन लावा. हॅलो बंटी बेटा. अरे देवा, ह्या गावाकडनं तर सारखंच फोन येते ती. आता कोणाचा आलाय? हॅलो, कोण बोलतोय? हाय अमेरिका. मग काय चालू आहे तिकडं? अरे कामाचं बोल. पाऊस पाणी कशाला विचारायला लागलाय? बंटी, तुला लय दुःखाची बातमी सांगायची आहे. अरे आज सकाळी तुझ्या बाप्पाचा ऍक्सिडेंट झाला.
आणि तुझा बाप देवा घरी गेला. काय सरदारीच्या घरी गेले? देवा घरी गेले म्हणजे कुठे गेले? जाऊ दे, जेवण करून येतील. अरे देवा घरी गेला म्हणजे मेला. शेजारच्या घरी नाही गेला. अमेरिका मधलं पोरं काय येड असतात का रे? अरे देवा घरी गेलेलं समजत नाही त्यांना. काय माहित तिथं कुठे गेलतो आपण. तू बोल. अरे ती आपल्यात राहिला नाही. कधी येतो तू? काय म्हणता? ऍक्सिडेंट झाला कधी? त्यांची गाडी तर नीट आहे ना? हो, त्यांची तब्येत तर नीट आहे ना? ओ माय गॉड. काय ते आपल्याकडे आता राहिले नाहीत? ते मेले? आता चटकन ये. मी आताच आलो. येताना विमानात मला एक पास घेऊन ये. स्वतःच काम बघते. अरे हॅलो लवकर ये. आम्हाला तर लय दुःख यायला लागलं. आम्हाला तर लढू यायला लागलं. ये लवकर. आता बघा तुमचा बंट्या चटकनच आला पाहिजे. बरं होईल बाबा, बरं होईल. बंट्या आलेला तुला 2-4 गुलाबजामुन खाऊ घालतो. गुलाबजामुन? श्रीखंड पुरी बी सांगायची. अरे का बाबा, आता तर मी मेलोय. हे आता आपण ना नाटक करू. तो या लागलाय ह्याच्या कृपेने आला. सुरू का वाढायचं? बरोबर दादा, आम्ही हळूच रडतो. आता करा सुरू रडायला. ओरडू नका. बरोबर. आता मध्यम आवाजात ओरडा. किती चांगला होता रे. तंबाखू खायला पैसे मी द्यायचा रे. अरे गाबड्या अजून बी देणार आहे. चांगलं होतं मालक. मला पगार वाढवून गेला होता. गाबड्या तुला पगारच पडलं. मी तुम्हाला ऍक्टिंग करायला लागलोय. हो तात्या, झोपून राहा. ती कधी बी येऊ शकते. गप्प बसावं ग. हे गाण्याने कसं झाले? बाळा इथं बस. पप्पाच्या पायाचं दर्शन घे. माझ्यासाठी विमानाचं पास आणलं का? 2 विमानाचे पास आणले. अरे पोरांनो, इथं काय चाललंय आणि तुम्ही काय बोलता? अरे जरा गॉगल काढतो का? कसं झालं ऍक्सिडेंट? काय झालं? आज सकाळी चालायला गेलेले, आम्हाला विचारून गेलेले, पण गेले पण ती आल्याच नाही. असं झालं होय. कुठल्याही गाडीला धडकले. आम्ही काय तिथे बघायला गेलतो काय? कुठली तर गाडी होती ती धडकून गेली. खूप वाईट झालं. बरं, मला तर पप्पांना खूप ठिकाणी फिरवायचं होतं. अमेरिकेला घेऊन जायचं होतं. त्यांना लय देश फिरवायचं होतं. मला शॉपिंगला घेऊन जायचं होतं. असू दे रे, असू दे पोरा. काय करणार आता तू? तसं नाही, मला कपडे बी लय शिवायचे होते पप्पांना. लय काय करायचं होतं पप्पांसोबत. पप्पाला लय भारी गाडी घेऊन द्यायची होती. असू दे मला दे. त्याच्या पाठीत एक बुक्की घाल. मी पप्पांसाठी 10 तोळ्याचं लॉकेट करून घेतलेलं. आता कोण घालायचं? काय म्हातारा गाव आहे. काय सांगावं, लहानपणापासूनच असं आहे. मी पप्पांसाठी एवढं मोठं घर बांधणार होतो. पप्पाच गेल. अरे सळ्या एवढं सगळं करायचं होतं. का नाही केलं? माझी मराठी वाट बघायची होती का तुला? पप्पा खूप घाबरले. अरे पोरा, तुला मग जिथे परी बघत ना म्हणून आम्ही मराठा सोंग केलं. काय सांगत तुला, तुझी किती आठवण येते आम्हाला. तू ती एकदा जाऊन बसला अमेरिकेला. तू तिकडं ना मी इकडं.
ना आता नाही पप्पा, मी तुम्हाला कुठं सोडून जाणार. अरे एवढं वाईट वाटलं ही ती की आमची सर्व खायला. पप्पा मी आता तुम्हाला सोडून कधीच जाणार नाही. यार माझ्या सोनिया. मला रुमाली पाठवला पाय द्यायला लागली ती. गुलाबजामुन काय होत असेल? गुलाबजामुन पूर्वी सांगा की जो सुरू करा म्हणा रडायला. सुरू करा रडायचं. मी पप्पांसाठी 10 रुपयाचं लॉकेट बी करून ठेवलं. बसतो ना हे बघ काय म्हणायचं 10 तोळ्याचं. हा सोनं तोळ्यामध्ये असतं रे, पैशामध्ये नसतं. ओके.